तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, यूथ फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण सोयाबीन पिकामध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केलेली होती. तर आता ही तूर साधारण 3 ते 4 फुटापर्यंत वाढलेली आहेत. आता आपण या तुरीची शेंडे खुडणी करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो, तर शेंडे खुडणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तूर 50 ते 60 दिवसाची झाली की खुंडला तर उत्पन्न दुप्पट होते. त्याचे फायदे शेतकरी मित्रांनो, फांद्या जास्त फुटतात, शेंगा तुरीला जास्त प्रमाणात लागतात, फुले एकाच वेळी लागतात आणि उत्पन्नात 4 ते 5 क्विंटलपर्यंत वाढ होते. तर शेंडे खुडणी केव्हा केली पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, आपलं पीक 40 ते 50 दिवसाचं झालं की शेंडे खुडणी केलेली पाहिजे आणि त्यानंतर लगेच 2 दिवसांनी तुरीवर फवारणी करणं आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, पाऊस पडत असेल तर तुरीचे शेंडे खुडणी करायचे नाही. तूर खुडणी झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी फवारणी करणार आहोत. त्यामध्ये आपण क्लोरोपायरीफॉस आणि ब्ल्यू कॉपर याची फवारणी घेणार आहोत. कारण शेतकरी मित्रांनो, हे आपण शेंडे खुडल्यानंतर हे शेंडे कट केल्यानंतर या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यामुळे आपण या ठिकाणी ब्ल्यू कॉपर हे फंगीसाईड घेणार आहोत आणि क्लोरोपायरीफॉस अळीसाठी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स यासाठी आपण क्लोरोपायरीफॉस घेणार आहोत.